हॅलो विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आज मी फॉक्स लेक विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला फॉक्स टेन मिलेट लोकल नेम राळा कांगोनी इटालियन नेम फॅमिली ग्रॅमिनी बॉटनिकल नेम सिटारिया इटालिका ओरिजिन चाइना और सेंट्रल एशिया द एजेंट्स resembles with tail of fox, so known as the foxtail millet. The arrowhead resembles with the tail of fox. राळ्याचे कणीस हे कोल्ह्याच्या शेपटीसारखे दिसते म्हणून त्याला फॉक्सटेल मिलेट म्हणतात. इकॉनॉमिक यूजेस ग्रेन इज डिहस्ड अँड कुक्ड अँड इटन ॲज अ राईस. दाणे काढले जातात आणि त्याचा भात केला जातो. Straw is used for hatching cooker. Strawचा उपयोग छप्पर तयार करण्यासाठी केला जातो. त्याचा इकॉलॉजी बघा. इकॉलॉजीमध्ये क्लायमेट राळा कॅन बी ग्रोन इन व्हेरियस क्लायमेटिक कंडिशन. कुठल्याही हवामानात राळा ही वर्षातून कधी खरीप, रब्बी आणि समर. द अॅन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट इज 700 to 750 वार्षिक मानाची किती गरज आहे? 500 ते 750. इट कॅन बी ग्रोन इन एरिया रिसिव्हिंग द रेन फॉर 2 months. इथं 2 महिने पाऊस पडतो तिथे हे पीक येतो. सॉईल बघा. राळा इज ग्रोन इन अ डिफरंट टाईप ऑफ रेंजिंग फ्रॉम लाईट सॉईल टू ब्लॅक कॉटन सॉईल. राळा ही वेगवेगळ्या मातीत येणाऱ्या पिका हलक्या ते काळ्या फळदार जमिनीत. But red stone soil is the most suitable for this crop. पण रेड लोन सॉईल लाल माती ह्या पिकात योग्य. व्हरायटीज बघा. चित्रा, अर्जुना, SI3, SI326, MS 1814. कल्चरल मेथड्समध्ये प्रिपरेशन ऑफ लँड जमिनीची तयारी करायची. द लँड इज फ्लोड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. पहिलं पीक काढल्यानंतर जमीन पूर्ण होऊन गेली. 2 to 3 7 घेऊन बेडिंग प्रिपेअर 2 ते 3 वेळा कोळवणी करायची. सोईंग टाईम बघा. पेरणीची वेळ. सोईंग टाईम पेरणीची वेळ खरीप आहे तर जून जुलैमध्ये पेरणी करायची. जून जुलैमध्ये. रब्बीची सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. समरची जानेवारी एप्रिलमध्ये. सोईंग मेथड पेरणीच्या पद्धती ब्रॉडकास्टिंग अँड ट्रेडिंग. सीड रेट बघा. 8 ते 12 क्विंटल किलोग्राम पर हेक्टर. स्पेसिंग 7 ते 7 सेंटीमीटर. इंटरकल्टिवेशन बघा. आंतरमशागत. टू होईंग आर गिवन ॲट 3 इंटरवल. दोनदा कोळपणी 3 आठवड्याच्या अंतराने करायची. मॅन्युरिंग बघा. खत कशी द्यायची. जनरली नॉट मॅन्युअल. जनरली याला खत दिले जात नाही. फॉर इरिगेटेड क्रॉप 5 to 6 tons of phosphorus and 25 kg of nitrogen per hectare may be given. इरिगेटेडसाठी 5 ते 6 टन आपण टाकायचं. 25 किलो नायट्रोजन पर हेक्टरला टाकायचं. इरिगेशन बघा. पाणी कसं द्यायचं. जनरली नो नीड ऑफ इरिगेशन. जनरली पाणी द्यायची गरज नाही. बट वेन ग्रोन ॲज अ इरिगेटेड क्रॉप इन समर ते इरिगेशन आहे 15 days. त्याला पाणी द्यायचं. बट वेन इरिगेटेड बागायतीवर इरिगेट असाल उन्हाळ्यात तर 3 पाणी देणं आवश्यक आहे. बघा. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी कशी करायची राळा पिकाची. राळा मॅच्युअर्ड विदिन 80 to 100 days आफ्टर सोईंग. राळा पेरणीनंतर 80 ते 100 दिवसात काढण्यात येतो. क्रॉप इज आयदर कट क्लोज टू द ग्राउंड ऑर एअर्स आर कट ब्रॉड टू थ्रेशिंग यार्ड. बुडातून कापून घ्यायचे आणि खेळ्यात कंसाळ नाही. थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग अंडर द बुलक फीट ऑर बाय बेटिंग द बंडल्स अगेन्स्ट हार्ड सरफेस. बैलाच्या पायाच्या खाली किंवा एखाद्या लाकडी प्लेवर आपण दाणे सेपरेट करायचे. ट्रेन इज इग्नोर्ड बाय म्हणून दाणे म्हणून सेपरेट करायचे. यील्ड बघा. ॲव्हरेज यील्ड ऑफ फॉक्सटेल क्रॉप. सरासरी उत्पादन फॉक्सटेलमध्ये रेनफीड क्रॉप असेल तर 10 ते 11 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेड क्रॉप असेल तर 15 ते 16 क्विंटल पर हेक्टर. बघा. इम्पॉर्टंट पेस्ट त्याच्यावर येणाऱ्या महत्त्वाच्या किडी. हेरी कॅटरपिलर अँड ग्रास हॉपर. हेरी कॅटरपिलर आणि ग्रास हॉपर. इम्पॉर्टंट डिसीजेस. ग्रीन इयर अँड स्मट.
तर आपल्याला पुढचं क्रॉप शिकायचा आहे कोडो मिलेट. कोडो मिलेट, कोडो मिलेट, लोकल नेम कोड्रा कुटक, फॅमिली ग्रॅमिनी, बॉटनिकल नेम पॅनिकम फॉरोबायलेटम, ओरिजिन इंडिया. लोकल नेम काय कोड्रा किंवा कुटक, फॅमिली ग्रॅमिनी, बॉटनिकल नेम आहे पॅस्पेलम फॉरोबायलेटम, ओरिजिन इंडिया. Economic usage: immature grain and husk is poisonous and so not used for eating. अपरिपक्व दाणे हे काय असतात, पॉयझनस असतात आणि मानवास खाण्यास अयोग्य आहेत. The matured grains are stored for some time and then husked and used for eating. Matured grain काही वेळ स्टोर करायचे आणि नंतर त्याला सडून खाण्याकरता वापरायचे. Straw is used for decorating purpose or making a farm. दसकटाचा उपयोग एफआरएमवर कंपोस्ट तयार करण्याकरता वापरायचा. इकॉलॉजी बघा, क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप, उष्णकटिबंधात येणारे पीक आहे. इट इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप, दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देणार आहे. सॉइल बघा, इट इज अ हार्डी क्रॉप ग्रोन इन व्हेरी कोअर क्रॉप, हार्डी क्रॉप असल्यामुळं हलक्या मातीत येणारा. इट कॅन बी ग्रोन इन अल्कलाइन मध्ये सुद्धा येऊ शकतो. व्हरायटीज बघा, निवासा IPS 158, EMP CLRI किंवा PSC1. कल्चरल मेथडमध्ये प्रिपरेशन ऑफ लँड, जमिनीची तयारी कशी करायची बघा. लँड इज प्लोड वन्स अँड हॅरो टू सेंट, एकदा जमीन नांगरून घ्यायची, 2 ते 3 वेळा फोडून घ्यायची. सोईंग टाईम फेब्रुवारी जून जुलै. सोईंग मेथड ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. आणि सीड रेट बघा, 20 ते 25 किलोग्राम पर हेक्टर. स्पेसिंग 5 ते 7 सेंटीमीटर. इंटरकल्टिवेशन आंतरमशागत 2 to 3 हेरोइन आर गिवन ॲट 20 days इंटरवल. 2 ते 3 वेळा फोडणी करायची 20 दिवसाच्या. मॅन्युअल जनरली नॉट मॅन्युअल, जनरली खतं दिली जात नाही. तर इरिगेशन जनरली नॉट इरिगेटेड, जनरली पाणी दिलं जात नाही. हार्वेस्टिंग, कोड्रा क्रॉप मॅच्युअर विदिन 6 months आफ्टर सोईंग. कोड्रा क्रॉप हे पेरणीनंतर 6 महिन्यात काढण्यात येतं. प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड अँड ब्रॉड टू द थ्रेशिंग यार्ड. कापून घेतलं जातं आणि खाण्यात आणलं जातं. After complete drying, threshing is done by trampling under the feet of blood. After complete drying झाल्यानंतर बैलाच्या पायाखाली ग्रेड इज फील्ड बाय मी दाणे उडवून पीक करायचे. यील्ड बघा, एव्हरी यील्ड इज ग्रेनचं 4 ते 6 क्विंटल पर एकर, स्ट्रॉचं 15 क्विंटल पर एकर. आता प्लांट प्रोटेक्शन, पिकाचं संरक्षण. कोडो क्रॉप डझंट सफर फ्रॉम अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीज. कोडो क्रॉप हे किडी आणि रोगाला बळी पडत नाही. पुढचं क्रॉप आहे कॉटन. कॉटन बघा, कॉटन, कॉटन क्रॉप, लोकल नेम कापूस किंवा कपास, फॅमिली मालवेसी, बॉटनिकल नेम गॉसिपियम स्पेसीज, ओरिजिन कॉटन इज सेड टू बी 2 centers ऑफ ओरिजिन. 2 ठिकाणी ओरिजिन आहे. ओल्ड कॉटन, एसिटिक फॉर देशी कॉटन, इंडिया, इंडो चायना अँड ट्रॉपिकल आफ्रिका. ओल्ड कॉटन किंवा एसिटिक फॉर देशी कॉटन कुठून आहे, इंडिया, इंडो चायना अँड ट्रॉपिकल आफ्रिका. न्यू वर्ल्ड कॉटन, अमेरिकन कॉटन, मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिका. मेक्सिको अँड सेंट्रल अमेरिका. कॉटन स्पेसीज बघा, ओल्ड वर्ल्ड गॉसिपियम आर्बोरियम, गॉसिपियम हर्बेरियम, न्यू वर्ल्ड कॉटन, गॉसिपियम पेरुसिकम आणि गॉसिपियम बार्बेरियम. का कापसाचे काय माहिती आहे, लोकल नेम कापूस किंवा कपास, फॅमिली मालवेसी, बॉटनिकल नेम गॉसिपियम स्पेसीज, ओरिजिन कॉटन इज सेड टू हॅव 2 centers ऑफ ओरिजिन. 2 centers आहेत ओरिजिनचे. वर्ल्ड कॉटन, त्याला एसिटिक और देशी कॉटन म्हणायचं. एसिटिक और देशी कॉटन. इंडिया, इंडो चायना अँड ट्रॉपिकल आफ्रिका त्याचं ओरिजिन आहे. इंडिया, इंडो चायना अँड ट्रॉपिकल आफ्रिका. न्यू वर्ल्ड कॉटन, त्याला अमेरिकन कॉटन म्हणायचं. त्याचं ओरिजिन आहे मेक्सिको और सेंट्रल अमेरिका. कॉटन स्पेशीज, कॉटन स्पेशीज ओल्ड वर्ल्ड कॉटन, गॉसिपियम बार्बेंडस आणि गॉसिपियम हर्बेकम. न्यू वर्ल्ड कॉटन, गॉसिपियम पेरुसिकम आणि गॉसिपियम बार्बेंडस. गॉसिपियम आर्बोरियम फ्रॉम इंडिया, स्टेपल, शॉर्ट स्टेपल कोर्स, त्याची स्टेपल शॉर्ट आणि स्टेपल असतात. गॉसिपियम हर्बेकम फ्रॉम सेंट्रल एशिया, लॉन्ग स्टेपल अँड फायनल, लॉन्ग नॅगेटचा. गॉसिपियम पेरुसिकम फ्रॉम अमेरिका, मीडियम लॉन्ग स्टेपल, मध्यम लॉन्ग नॅगेटचा, मच फायनल.
पॉसिबल फॉर गार्डनिंग फ्रॉम इजिप्ट नॉट ग्रोन फॉर कमर्शियल पर्पज. व्यावसायिकदृष्ट्या याची लागवड केली जात नाही. तर इकॉनॉमी जो तो कॉटन, कापसाचे आर्थिक महत्त्व. कॉटन इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅश क्रॉप ऑफ इंडिया. कापूस हे एक महत्त्वाचे धाग्याचं पीक आहे. इट इज द मेन फायबर क्रॉप यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लॉथ. कापसाचा मुख्य उपयोग कशासाठी कापड म्हणून केला जातो. इडिबल ऑइल इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम कॉटन सीड. कॉटन सीडपासून खाद्यतेल बनवलं जातं. ऑइल इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप, एक्सप्लोसिव्ह, कॉस्मेटिक्स, प्लॅस्टिक, इन्सेक्टिसाइड अँड फंगिसाइड. तेलापासून काय बनवतं? कापसाच्या साबण, सौंदर्य प्रसाधने, प्लॅस्टिक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक. ऑइल इज कन्सिडर्ड फॉर मेकिंग वनस्पती घी. तेलाचा उपयोग कशासाठी केला जातो? तूप तयार करण्यासाठी केला जातो. कॉटन सीड अँड ऑइल सीड कॅटल. कॉटन सीडचा उपयोग केक जनावराला खाद्य म्हणून केला जातो. द लीट इज यूज्ड फॉर सर्जिकल ड्रेसिंग. याचा उपयोग सर्जिकल ड्रेसिंग, त्याप्रमाणे कॉटन, फर्निचर पॅडिंग तयार करणे. फल म्हणजे हे बियाचा बाहेरचा कोर असतो. यूज फॉर मेकिंग रबर. त्याच्यापासून रबर तयार केलं जातं. कॉटन स्टॉक का यूज कॉटन स्टॉकचा उपयोग केला जातो इंधन तयार करण्यासाठी केला जातो. इट प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट इन कॉटन ग्रोइंग ट्रेड, स्पिनिंग अँड प्रेसिंग अँड फायबर मेकिंग अँड टेक्सटाईल अँड मार्केटिंग. इट प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट इन कॉटन ट्रेड्स. कापसाला इंजिनिअरिंग प्रेसिंग करून फायबर धागा तयार केला जातो. एरिया अँड प्रोडक्शन बघा. कापसाचं उत्पादन आणि क्षेत्र. कापसाचं उत्पादन आणि क्षेत्र किती आहे बघा. कापसाचं उत्पादन आणि क्षेत्र. इंडिया रँक फर्स्ट इन एरिया अँड फोर्थ इन प्रोडक्शन ऑफ कॉटन. जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक कापूसमध्ये आणि उत्पादनाच्या बाबतीत चौथा क्रमांक. Other important cotton grain countries are China, USSR and USA. भारताव्यतिरिक्त इतर देशात कुठल्या कापूस केला जातो? चायना, USSR आणि USA. त्या एरिया महाराष्ट्रात एरिया अँड प्रोडक्शन हे भारतात आणि महाराष्ट्रात. एरिया 8.1 मिलियन हेक्टर. भारतात एरिया 8 मिलियन हेक्टर आणि महाराष्ट्रात 2.5 मिलियन हेक्टर. प्रोडक्शन 7.9 मिलियन बेल and 1.05 to 1.5 million bales. One bale is equal to 170 kilogram and 7 to 25 India. There is a great variation in area and product. Area किंवा production मध्ये कमी जास्त होणे शक्य असते. Behavior of the monsoon and prices of cotton are responsible for the variation. पावसाचा अंदाज, पाऊस पडणं आणि कापसाच्या बाजारातील भाव त्याच्यावर कापसाचे उत्पादन महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात एरिया अंडर कॉटन इज डिवायडेड इन 3 मेन ट्रॅक्ट. महाराष्ट्रात कापूस 3 विभागात घेतला जातो. विदर्भ, महाराष्ट्र आणि डेक्कन ट्रॅक्ट. विदर्भ, मराठवाडा आणि डेक्कन कॅनल ट्रॅक्ट. विदर्भ इज द मेजर ग्रोइंग रिजन इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस कुठं पिकतो तर विदर्भ रिजनमध्ये घेतो. द इकॉलॉजी बघा. क्लायमेट. कॉटन इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. कापूस हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज 21 to 27 डिग्री सेल्सिअस. कापसाच्या वाढीसाठी योग्य तापमानाची किती गरज आहे? 21 ते 27 डिग्री सेल्सिअस. अँड यूज्ड फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट. त्याला फुलं किंवा गोंड लागण्याकरता 27 ते 31 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज आहे. Rainfall requirement is 625 mm to 1250 mm. पावसाची किती गरज आहे? 750 ते 1250 मिलीमीटर पावसाची गरज आहे. वार्म डे फॉलोड बाय cool night are good for ball and fiber development. दिवसभर थंडी, गरम आणि संध्याकाळी थंड हवामान हे त्याचं गोंड तयार करण्यासाठी आणि धागा तयार करण्यासाठी योग्य आहे. बघा. Continuous rains or long spell of dry at flowering and fruiting stage result in shedding of buds and young balls. सारखा सततचा पाऊस किंवा 2 पावसामध्ये जर गॅप असेल तर त्याला फुलं आणि फळं येण्यास वेळ लागतो.
heavy humidity and cloudy weather and poor lights are harmful as they increase the attack of pest and disease. हवेमध्ये अतिशय आर्द्रता किंवा ढगाळ वातावरण असेल आणि सूर्यप्रकाश कमी असेल तर त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. इट कॅनॉट टॉलरेट क्रॉप कंडिशन. गाराचा पाऊस किंवा वारे या पिकाला चालत नाही. बघा, गाराचा पाऊस किंवा वारं या पिकाला चालत नाही. Soil. Cotton is grown in a wide type of soil having good drainage surface. कापूस पिकाचा प्रकार मातीमध्ये जाते जिथे पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. Alluvial soils of Indo-Gangetic Plains. Alluvial soil Indo-Gangetic Plains. Black cotton soil of Maharashtra. महाराष्ट्राची काळी कसदार जमीन. Sandy soils of Rajasthan. राजस्थानमधील वालुका मिळते. Red loams of Assam. आसामची रेड loams of Assam. Generally, Maharashtra is a rainfed crop. Generally, Maharashtra पावसाच्या पाण्यावर grown in a heavy or medium black soil. मध्यम ते काळ्या जमिनीत good or holding इथं पाणी ठेवण्याची योग्य क्षमता आहे. It does not tolerate waterlogging soils. पाणी जिथं साठवून राहते तिथं हे पीक घेऊ शकत नाही. जिथं पाणी साठवून राहतं तिथं हे पीक घेऊ शकत नाही. Varieties of cotton. देशी कॉटन व्हरायटी. Varieties of cotton: G6, G10, G22, G46, Eknath, Rohini, Virnath, Jyoti, Y1, Digvijay, Sanjay, CH73, JK5, AJ466. American cotton variety. American cotton variety कुठले बघा? Buri 147, Buri 394, Buri 1007, Purnima, Deviraj, Lakshmi, MCU2, MCU5, DHY286, SRT1, LRA5166. बघा, कापसाच्या व्हरायटी कुठले? देशी कॉटन व्हरायटी G6, G10, G22, G46, Eknath, Rohini, Virnath, Y1, Digvijay, Sanjay, CJ73, AK5, AH468. American cotton variety: Buri 147, Buri 394, Buri 1007, Purnima, Deviraj, Lakshmi, MCU2, MCU5, DHY286, SRT1 आणि LRA51. तर इजिप्शियन कॉटन व्हरायटी. इजिप्शियन कॉटन व्हरायटी कुठले बघा? सुजाता. हायब्रिड कॉटन व्हरायटी बघा, पॅरेंट्स कुठले? व्हरायटी H4, पॅरेंट आहे G57 आणि अमेरिकन नेक्टर. H4 कॉटन पॅरेंट कुठले? G67 आणि अमेरिकन नेक्टर. वरलक्ष्मीचं लक्ष्मी आणि SB289, गोदावरीचं पुरी नेक्टर आणि MCU5, NHS44, B-Nema and AC738, DCH32, DS28 and SB आणि YF425. बघा व्हरायटी आणि त्याची पॅरेंट पुन्हा एकदा पहा. H4 कॉटन G57 अमेरिकन नेक्टर. लक्ष्मी टू SB289, गोदावरी पुरी नेक्टर आणि MCU5 आणि NH44, B-Nema, AC738 and DCH32 आणि DS28 YF425. तर काय आपल्याला शिकायचं आहे? काही जातीचे वैशिष्ट्ये. आता H4 कॉटन त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे? गुणधर्म आहे. गॉसिपियम हिरोसिटम. इट इज इवॉल्ड ॲट मैसूर in 1969. ही गॉसिपियम हिरोसिटम व्हरायटी. इट इज इवॉल्ड ॲट मैसूर in 1967. मैसूरला निघालेली जात आहे. द पॅरेंट्स ऑफ H4 कॉटन G67 अमेरिकन नेक्टरले. याचे पॅरेंट कुठले? G67 आणि अमेरिकन नेक्टरले. टेबल लेंथ इज 30 mm. धाग्याची लांबी 30 mm. फ्लावर्स आर पेडनिवल. फुले बदामी पांढऱ्या कलरचे आहे. इट इज ससेप्टेबल टू जातीस अँड ब्लॅक आर्म. जातीस अँड ब्लॅक आर्मला बळी पडणारी जात आहे. फील्ड ऑफ कॉटन. कपाचं उत्पादन 26 ते 30 क्विंटलपर्यंत. पुढची व्हरायटी लक्ष्मी. लक्ष्मी द टाइप ऑफ गॉसिपियम हिरोसिटम. गॉसिपियम हिरोसिटमचा टाइप आहे. इट इज इवॉल्ड ॲट मैसूर in 1960. मैसूरला निघाली 1960ला. स्टेपल लेंथ 23 to 24 mm.
स्टेपल लेंथ किती आहे 23-24 मिलीमीटर. प्लांट्स आर टॉल विथ येलो फ्लावर. झाडं उंच असून पिवळी फुलं असतात. इट इज अ रेजिस्टंट टू रेड लीफ ब्लॅकला प्रतिकारक्षम आहे. यील्ड ऑफ कॉटन स्वीट कॉटन 10 ते 25 क्विंटल पर एकर. कापसाचं उत्पादन 10 ते 25 क्विंटल पर एकर आहे. बुरी 1007. बुरी 1007चं काय वैशिष्ट्य आहे बघा. द गॉसिपियम केराटोटाम. इट इज इवॉर्ड ॲट 1966 अकोल्याने 1966 निघालेली. इट सिलेक्शन फ्रॉम अमेरिकन व्हरायटीपासून सिलेक्शन पद्धतीने काढलेले आहे. द प्लांट्स आर बुशी व्हाईट फ्लावर. झाडं बारकी असून पांढरी फुलं असतात. द लीव्ज आर हेल्दी. पानावर केसाळ वाढ दिसते. यील्ड ऑफ कपासी 100 किलोग्रॅम पर एकर. आपलं उत्पादन 500 किलोग्रॅम पर एकर. मोठी व्हरायटी सुजाता. टुडे इज सफिशियंट.